हॅलो मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या आयुष्यातील एका नवीन पर्वात तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रत्येक विद्यार्थी एक स्वप्न घेऊन पॉलिटेक्निकला आलाय. कोणाला इंजिनियर व्हायचं आहे, कोणाला चांगली नोकरी मिळवायची आहे, कोणाला स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे आणि हे सगळं करून आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. पण मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही पॉलिटेक्निक का निवडलं? फक्त 10वी नंतर ॲडमिशन मिळते म्हणून? का चांगला इंजिनियर बनायचे म्हणून? का सगळे फ्रेंड्स पॉलिटेक्निकला आलेत म्हणून? तर आजपासून या प्रश्नाचं उत्तर बदलणार आहे मित्रांनो. कारण पॉलिटेक्निक म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. अनेक लोक असं समजतात की पॉलिटेक्निक म्हणजे इंजिनिअरिंगचा छोटा भाऊ आहे, पण तसं नाही आहे मित्रांनो. पॉलिटेक्निक म्हणजे त्या पूर्ण इंजिनिअरिंगचं फाउंडेशन, म्हणजे तुमची पायाभरणी इथे आहे. इंजिनिअरिंगमध्ये जे विद्यार्थी 4 वर्षामध्ये शिकतात त्यातील बऱ्याचशा गोष्टी तुम्ही इथे या 3 वर्षामध्ये शिकणार आहे मित्रांनो. तर तुम्ही फक्त एक विद्यार्थी नाही आहे, तुम्ही भविष्यातले इंजिनियर्स, डिझायनर्स, प्रोडक्शन एक्सपर्ट्स, ॲटोमोबाईल स्पेशालिस्ट, सिव्हिल इंजिनियर्स आणि सगळ्यात काय तर तुम्ही भारताचे निर्माता आहात. यस, तुम्ही खूप स्पेशल आहेत मित्रांनो, कारण तुम्ही 10वी पूर्ण केल्यानंतर एक वेगळा निर्णय घेतलेला आहे. बरेच विद्यार्थी 11वी 12वीमध्ये गेले, पण तुम्ही मात्र टेक्निकल एज्युकेशन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही सगळ्यांपेक्षा 2 वर्ष पुढे आहात. जिथे बरेचसे विद्यार्थी थिअरी प्रॅक्टिकल्स अभ्यास करत असतील, तुम्ही मात्र ॲक्च्युअली इथं मशीन्सचा अभ्यास करणार आहे, वर्कशॉपमध्ये स्वतः काम करणार आहे, कॅड शिकत असाल आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं इंडस्ट्रीज कशा काम करतात हे शिकत असाल. आणि हीच तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला एक सत्य सांगतो, पॉलिटेक्निक काही अवघड नाही आहे, पण अभ्यासात जर सातत्य नसेल तर मात्र हा प्रवास थोडासा अवघड आहे. दररोज थोडासा अभ्यास, दररोज एक नवीन कन्सेप्ट शिकणं आणि दररोज एक छोटंसं पाऊल, हेच तुम्हाला एक नॉर्मल स्टुडंटपासून टॉपर बनवणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आता पहिल्या दिवसापासूनच तुम्ही काय करायला पाहिजे, तर आजपासून स्वतःला 3 प्रॉमिस करा. सगळ्यात महत्त्वाचं, एकही लेक्चर बंक करणार नाही, बुडवणार नाही, मग ते कॉलेज असेल की क्लास असेल. दुसरं म्हणजे दररोज किमान 2 तास तरी अभ्यास करायचा. आणि तिसरं, एखादी गोष्ट नाही समजली तर लगेच तिथं विचारायची, अजिबात लाज बाळगायची नाही, कारण डाऊट्स तिथल्या तिथेच क्लिअर झाले पाहिजे. हुशार विद्यार्थ्यांचं लक्षणच हे आहे की ते नेहमी प्रश्न विचारत असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं, फर्स्ट इयरला असणारा मॅथमॅटिक्स, कारण कुठे ना कुठे गणिताची भीती आपल्या मनात असते, पण ते गणित अवघड नाही, समजावून सांगणारा योग्य शिक्षक मिळणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे ते मॅथमॅटिक्सची तर भीती सोडा, कारण आपल्याला एकदम सोप्या भाषेमध्ये त्याचा प्रवास आपल्याला लवकरात लवकर सुरू करायचा आहे. बरेच विद्यार्थी म्हणतील की सर कॉलेज पुरेसं आहे का? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कॉलेज इम्पॉर्टंट आहे. तिथं तुम्हाला पूर्ण सिलेबस, पूर्ण सब्जेक्ट्स, प्रॅक्टिकल्स, एक्झाम तिथेच द्यायच्यात. पण कधी कधी काय होतं की वर्गामध्ये वेळ कमी असतो, मर्यादित वेळ असतो, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शंका, त्यांचे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करणं शक्य नाही आहे. त्यामुळं आपल्याला इथं मार्गदर्शनाची गरज निर्माण होते आणि त्यामुळंच कोचिंग क्लासेसची गरज आहे. मग कोचिंग क्लासेस म्हणजे फक्त शिकवणं का? तर नाही मित्रांनो. तर कोचिंग क्लासेस म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करणं, बेसिकपासून त्या गोष्टी समजून घेणं, प्रॉपर रेग्युलर टेस्ट देणं आणि एव्हरी प्रॉब्लेमचं सोल्युशन. मग सगळ्यात महत्त्वाचं काय, तर इथं तुम्हाला अभ्यासाची सवय लागेल, परीक्षेची योग्य तयारी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा जो सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला पाहिजे फर्स्ट इयरलाच, तो मात्र इथे तुम्हाला हेल्प करेल. मी तुम्हाला एक वचन देतो मित्रांनो, जर तुम्ही मनापासून मेहनत केली, प्रॉपर रेग्युलर क्लास आणि रेग्युलर स्टडी ह्या 2 गोष्टी फॉलो केल्या, तर माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, 100% तुम्हाला तुमचं सक्सेस मिळणार. तुमच्या सगळ्या मार्क्सची जबाबदारी माझी, फक्त मेहनत मात्र तुम्हाला करावी लागणार आहे. तर चला मित्रांनो, आपण दोघे मिळून आपण या पॉलिटेक्निकमध्ये प्रवास सुरू करूया आणि सक्सेस मिळूया. तर आजपासून एक नवीन सुरुवात करायची आपल्याला. लक्षात ठेवा, आज तुम्ही जरी सामान्य विद्यार्थी म्हणून इथे आलेले आहात, पण पुढच्या 3 वर्षात मात्र तुमच्यापैकी कोणी मोठ्या कंपनीत इंजिनियर असेल, कोणी स्वतःचा बिझनेस करत असेल, कोणी गव्हर्नमेंट जॉब करत असेल, कोणी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगलं इंजिनियर पदावर काम करत असेल, किंवा कोणी परदेशात जाऊन सुद्धा शिकत असेल. आणि त्या दिवसाची जर सुरुवात करायची असेल तर तुम्हाला आज अभ्यासाला सुरुवात करावं लागेल, कारण भविष्यामध्ये आईवडिलांना पण संधी द्या की माझा मुलगा किंवा माझी मुलगी पॉलिटेक्निकमधून एक चांगली इंजिनियर झाली आहे. तर मित्रांनो, मोठी स्वप्न पहा,
मोठी ध्येय ठेवा आणि रोज त्यासाठी थोडा अभ्यास करायला शिका बेटा. कारण एकदा अभ्यासाची सवय लागली की नंतर हा प्रवास तुम्हाला ऑटोमॅटिकच सोपा जाणार आहे. लक्षात ठेवा, यश नशिबाने मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर तयारी करावी लागेल, हार्डवर्क आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी. अभ्यासामध्ये ते सातत्य ठेवावं लागेल. त्यामुळे तुमच्या ह्या यशाच्या प्रवासात मी नेहमी तुमच्यासोबत असेल. तर चला मग एकत्र शिकूया आणि एकत्र घडूया. महाराष्ट्रातील सर्वोत्तम डिप्लोमा इंजिनियर्स बनवूया. सो माय डिअर फ्रेंड्स, स्टार्ट युअर जर्नी विथ कन्सेप्ट क्लासेस टू बी सक्सेसफुल इंजिनियर्स. थँक यू.